मोडणे अधिकाऱ्याला विचारतो मी, कोण आहेत मोडणे अधिकारी? तुम्ही सांगितलं होतं ग्रामपंचायतला? आम्ही दिलती संबंधित तलाठीकडे सांगत आहे ना आम्हाला सांगितलं शेतकऱ्याला दिलेत का नोटीस? तिथे पंचनाम्याचा विषय नाही. ग्रामपंचायतची जमीन चालली का शेतकऱ्याची चालली? मोजणी कुठं ग्रामपंचायत राहायलाच कोणी नाही ग्रामपंचायत. मान्य नाही तुम्हाला? मोडणे अधिकाऱ्याला मान्य असेल ना, बाजूच्या शेतकऱ्यासहित जायला पाहिजे. ते काय म्हणले, पहिली तुमची मोजणी होती मी नुसती तारीख बदलून टाकली आणि हवाली करून दिलंय. एक तर हा का तुम्ही सगळ्यांना सक्षम रस्ता म्हणून तुम्ही सांगितलेलं, तुम्ही सांगितलेलं, कलेक्टर साहेबांना सांगितलेलं, तहसीलदार साहेबांना सांगितलेलं, कुणीतरी दिशाभूल तुमची केली म्हणून आमच्यावर अन्याय करू नका, औषध पाजून लेकरं बाळ झोपू नका, वनवासी करू नका. आमचे हात जोडून विनंती तुम्हाला, आमचे हात जोडून विनंती. आम्ही तुमच्या सोबत विरोध करणार आणि आता आम्ही तुम्हाला शब्द बी बोलणार नाही. तुम्ही मोजा, आम्ही इकडे फुकून घेतात, औषध पितात. मोजा तुम्ही, जाऊ द्या, ह्यांना मोजू द्या, सारखा बाजूला सगळेजण. चला आपल्या आपल्या पर्याय करून काय करायचं. पर्याय रस्ता असून तुम्ही हाताने तोंडचा घास घालाल. तुम्ही स्वराचं ऐकत आहो ह्या कर्मचाऱ्याचं, ह्या रेल्वेच्या कलेक्टर साहेब सुद्धा. कलेक्टर कडे तुम्ही दीड तास time शेतकऱ्याच्या बाजूला तोंडी बोललं नाही असं नाही. आम्ही तुम्हाला देव समजायला लागलोय. त्यांनी काय सांगितलं, कलेक्टर आम्ही साहेबांनी माझं तुम्हाला जेवढं करायचं होतं तेवढं मी वरिष्ठ केलं. अधिकाऱ्याला आम्हाला देव वरल्या समजायला माणसाला दबावात घ्यायला लावले म्हणले. तुम्ही आज आमचे मायबाप आहेत. जर मायबाप तो बोल रहा हूँ कि तुमने हमको यहाँ बुलाया क्यों? कलेक्टर साहब ने जब तुम्हारा ये तय हुआ कि फाइनल हुआ है, कलेक्टर साहेब मीटिंग कलेक्टर साहेब त्यावेळेस काय म्हणले, की आम्हाला विचारात तुमचं घेऊ. सगळं म्हणणे आम्हाला मान्य आहे, तांत्रिक काही अडचण नसेल तर हे कॅन्सल करायला काय अडचण आहे, त्या उपर बी करायचं ठरलं तर शेतकऱ्याला आम्ही विश्वास विचारात घेऊ. हमको वहाँ बुलाएंगे ऐसा उन्होंने कलेक्टर साहब ने बोला था. साहेब, आता हे बोर शिफ्टिंग म्हणते दुसरीकडे. बरं साहेब, एका शेतकऱ्याचा 400 फूट खोलीवर पाणी आणि एकाचा 300 फुटावर, एकाचा 250वर. आणि सर ह्यांचं कुणाचं काय काय करून होईल, त्यांना परत सर परत ती कॅश वाजवायलोय, ह्यांचं पूर्ण बीज गाईड होईल. ती मशीनच तुमच्यासाठी ठेवतो, तुम्हाला जसं मारून घ्यायचं. आता तिथे नदी 600 फूट बोर आहे, थेंब नाही आणि इकडं पाणी लागायला लागलं. 600 तुम्ही सुरुवातीला तहसीलदार साहेबाला घेऊन आला, तहसीलदार साहेब काय म्हणले, इथं ब्रिज करायची ऐवजी तुम्ही कॉलमचा हे असं बनवा तसं बनवा. तुम्ही काय म्हणला, ठीक आहे तसं आम्ही बनवू. पुन्हा आम्हाला काय म्हणला, जिल्हा परिषद वाले म्हणले आमचा 12 मीटरचा रस्ता 6 मीटरचा रस्ता द्या करा आणि 3-3 मीटर शेतकऱ्याला सोडा. ते बोर कायम ठेवता येत नाहीत का? नाही तो साहेब. बघा तुम्ही. ते बोर तर दाखवा. बघा, बघू द्या साहेबांना.